तर बघा तुम्ही पण तुमच्या गाईंच्या पाण्याच्या टाकीला चुना लावलाय का? तर तो चुना लावला नसेल तर लावून घ्या. आणि तो का लावला पाहिजे पाण्याच्या टाकीला चुना? तर तेच आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म मधून आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघा आपण पाण्याच्या टाकीला चुना का लावायचा? तर तेच बघायचं आपल्याला. तर चुना बघा निर्जंतुकीकरणाचं काम करतोय. म्हणजे आपलं पाणी स्वच्छ करण्याचं काम करतोय. त्याच्यातून कॅल्शियम मिळतंय. परत सांगते आपल्या टाकीला गळती रोखण्याचं सुद्धा काम करते. आणि ज्या वेळेला बघा शेवाळ, जर टाक्यांना पाण्यामध्ये खाली शेवाळ तयार होते, तर ती शेवाळ रोखण्याचं काम सुद्धा चुना करते. तर एवढासा चुना किती कामं करते तर बघा. तर त्या चुन्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळं तर महिन्यातून कमीत कमी 1-2 वेळा तर तुम्ही तुमच्या टाकीला चुना लावा. त्यामुळे आपल्या गायींना पण कॅल्शियम मिळते. त्यांची पण हाडं बळकट होण्यासाठी मदत होते. तर शेवाळ असते, जर खाली शेवाळ झालं, ज्यावेळेस गाई पाणी प्यायला जाते, तर त्यावेळेला तिच्या डोळ्याला समजा ते खाली हिरवं शेवाळ दिसलं, वास थोडा पाण्याचा आला, तर गाई बघा पाणी पित नाही. म्हणजे जी एक 10-15 लिटर पाणी पिणारी असते, ती थोडंच पाणी पिऊन मागं सरकते. त्या वासामुळं परत तिच्या ते खाली शेवाळ दिसल्या ह्याच्यामुळं. आणि तेच जर चुना लावलेला असलं तर पाणी असं निथळ स्वच्छ दिसते. तर गाई पाणी सुद्धा भरपूर पिते ना. तर आणि याचे दुसरं की आपल्या टाकीची पण त्याचं पण आयुष्य वाढते. कारण की ज्यावेळेला काहीतरी छोटी छोटी छिद्र असतात, होल्स असतात, ते सुद्धा चुना लावल्यामुळं वारंवार आपण महिन्यातून 1-2 वेळा जर चुना लावत गेलो तर ते पण भरून निघतात. आणि ही आपल्या टाकीचं सुद्धा आयुष्य वाढते. बघा जास्त क्षारयुक्त पाणी असेल किंवा आपण कसं म्हणतो पाणी आपलं हार्ड आहे, कडक आहे, तर बघा चुना जर मिसळला तर त्याच्या पाण्यात मिसळल्यास तर पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार कमी होतात. त्यामुळे पाणी सुद्धा मऊ होण्यास मदत होते. म्हणजे जर आपलं आपण कसं म्हणतो आमचं पाणी लय हार्ड आहे, कडक आहे, तर ते सुद्धा चुन्यामुळे कमी होते. आणि चुना पाण्यातील आम्लता कमी करतो, पाण्याची पीएच पातळी संतुलित राखतो, जे पिण्याच्या पाण्याचे सुरक्षेसाठी महत्वाचे आहे. म्हणजे चुना आपल्या गायींची ऍसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. तर बघा जे हाताने पाणी पाजतात किंवा ज्यांच्या गोठ्यात वॉटर बाउल ची अशी सिस्टीम बसवलेली आहे, वॉटर बाउल आहेत, तर मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी त्यांच्या गव्हाणीला चुना लावायचा. चुना हा गायांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, चांगला आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या गव्हाणीला चुना लावून द्यायचा, त्याच्यामुळं पण फायदा होतो. तर बघा चुना हा नैसर्गिकच जंतुनाशक असल्यामुळे, तर बघा नैसर्गिक, तर आपलं बुरशीचं, शेवाळाचं आणि दुर्गंधीचं काम तर करतोय. तर मग एकच फक्त काळजी घ्यावी लागते चुन्याची, की ज्यावेळेला आपण टाकीला चुना लावतो त्यावेळेला ती पूर्ण वाळून द्यावी लागते. मग त्यावेळेला की तुम्ही गायींसाठी मग पाण्याची सोय केली पाहिजे. कारण की कमीत कमी 4-5 तास तर ते चुना हा वाळला पाहिजे. आणि मगच त्याच्यात परत पाणी भरलं पाहिजे. जर मोठी टाकी असेल तर तिला थोडं पाणी भरा, परत दुसऱ्या दिवशी ते पाणी वापरून परत 1-2 दिवस तिला उन्हात चांगलं वाळवा. कारण चुना हा चांगला वाळून दिला पण पाहिजे. आणि जर अशा असेल, पन्हाळ्या असतील, तर ते एक 4-5 तासात व्यवस्थित चांगल्या सेट होऊन वाळून जातात. तर आता आमची बघा ही पन्हाळी, तर आम्ही ही दिवसातून जवळजवळ 2 वेळा भरतो. म्हणजे इथं सारखं पाणी असं साठून मग राहतच नाही ना. पण ज्यावेळेला मोठी टाकी असते त्यावेळेला ती साठून राहते. तर त्या टाकीना तर चुन्याची गरजच असते की त्या लावण्याची. कारण की त्याच्यात शेवाळ, कारण की जास्त वेळ पाणी साठून राहिलं तर शेवाळ, बुरशी जमा होण्याची शक्यता असते. तर बघा तुम्हाला पण कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चुना तुम्ही पण तुमच्या गायींसाठी आपल्या पाण्याच्या टाकीला लावून घ्या.